आता दिसतंय ना आपला टॉपिक काय चालू आहे द नॅचरल इमेंडिंग ऑफ एन इंटू सेकंड कॉन्जुगेट स्पेस ओके सेकंड कॉन्जुगेट स्पेस ऑफ एन ते आपण आज शिकून घेतो एन कॉन्जुगेट ऑफ कॉन्जुगेट म्हणजे सेकंड कॉन्जुगेट स्पेस ऑफ एन स्टार we have already seen the definition of conjugate space. What is the definition of conjugate space? N star conjugate space is nothing but the set of all functionals, all bounded linear functionals that are from N to F. Okay, for all I belong to natural. These are तुमची conjugate space. तर याची सेकंड कॉन्जुगेट स्पेस काय येईल तर आता इथं तुमची एलिमेंट एन होती एन मधले एलिमेंट होते तर त्याच्या ऐवजी फक्त काय येईल असं काय सांगितलं सेकंड कॉन्जुगेट स्पेस याच्यात सर्व एपेक्स असणार ओके कॅपिटल एपेक्स आपण त्या दिवशी लिनियर आणि बाउंडेड शो केलं होतं ठीक आहे कॅपिटल एपेक्स असणार आहे आणि एपेक्स फॉर्म काय आहे ही कॉन्जुगेट स्पेस आहे हा एक सेट आहे बरोबर आणि आम्ही पण सांगितलं होतं की हा एक नॉन लिनियर स्पेस सुद्धा आहे तर ही नॉन लिनियर स्पेस इथे यूज करतो एन स्टार टू एफ ओके एन स्टार टू एफ आता याची एलिमेंट काय आहे इथं जसे याची एलिमेंट काय होते एक्स होते एक्स बिलॉंग्स टू एन आर्बिट्ररी ओके तसं याची एलिमेंट काय आहे तर याची एलिमेंट नसते आपल्याला एफ आहे स्मॉल एफ ओके स्मॉल एफ आहे म्हणून याची एलिमेंट असणार म्हणून आपण कसं नाव घेतलं होता एफ एक्स ऑफ एफ इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आता जो काही एलिमेंट बनणार आहे तो काय असणार आहे फिल्डचाच एलिमेंट असणार मग याचा एलिमेंट काय येतो एफ आय ऑफ एक्स म्हणजेच फिल्डचा एलिमेंट मग तोच एलिमेंट इथे मिळणार तुम्हाला इथे सुद्धा काय मिळणार फिल्डचाच एलिमेंट मिळणार म्हणजेच एफ एक्स ऑफ एफ इज इक्वल्स टू काय मिळणार एफ ऑफ एक्स आणि याची इमेज पण काय मिळणार तुम्हाला एफ ऑफ एक्स अशी आहे तुमची सेकंड कॉन्जुगेट स्पेस ओके इज कॉल्ड सेकंड कॉन्जुगेट स्पेस तर काय आहे द नॅचरल इमेंडिंग ऑफ एन इंटू एन डबल स्टार ओके कॉन्जुगेट स्पेस तर काय आहे ते तर त्याला आपण म्हणतो आयसोमॅट्रिक आयसोमॉर्फिझम जी कन्सेप्ट करणार आहे ती कन्सेप्ट ते रिलेशन कशात एन आणि एन डबल स्टार ते रिलेशन त्यालाच काय म्हणतात नॅचरल इमेंडिंग ऑफ एन इंटू एन डबल स्टार आयसोमॅट्रिक दाखवायचे ठीक आहे तर आपण लिनियरिटी शो केली त्या दिवशी ओके आता या स्पेसची एलिमेंट काय असणार आहे एफ एक्स बरोबर या स्पेसची एलिमेंट असणार तुमची एफ एक्स आणि एनची एलिमेंट काय असणार तुमची एक्स म्हणजे जी मॅपिंग कशी तुमची एक्स टू एफ एक्स एन म्हणजे या सेकंड कॉन्जुगेट स्पेसची एलिमेंट काय असणार एफ एक्स असणार या जे नॉन लिनियर स्पेस आहे तिचे एलिमेंट काय असणार एक्स असणार म्हणजे मॅपिंग काय होईल एक्स टू एफ एक्स it is a non-preserving mapping okay it is a non-preserving mapping non-preserving mapping म्हणजे काय norm of x is equals to norm of x आता हे कसं येतं norm of fx is equals to norm of x म्हणजेच काय नॉर्म प्रिझर्विंग मॅपिंग म्हणजे काय यांनी समजा इथे एक मॅपिंग घेतली स्पेशल वेगळी एफ एक्स आणि स्पेशल काही जी घेतली आहे जी फ्रॉम एन टू दिसते ना जी फ्रॉम एन टू सेकंड कॉन्जुगेट स्पेस ओके ही जी मॅपिंग घेतली तर ही मॅपिंगला आपण नॉर्म प्रिझर्विंग मॅपिंग केव्हा म्हणू जेव्हा याचा एलिमेंटची नॉर्म इज इक्वल्स टू याच्या एलिमेंटची नॉर्म म्हणजेच काय नॉर्म ऑफ एफ एक्स इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ एक्स तेव्हा आपण त्याला नॉर्म प्रिझर्विंग मॅपिंग म्हणतो तर दोन्ही इक्वल काय त्यासाठी काय रिझन आहे त्याच्यासाठी आपण जे हनबॅक थेरमचं जे ॲप्लिकेशन बघितलं त्या ॲप्लिकेशनचा आपण यूज केला आहे आता तो काय यूज केला आहे तुम्हाला
परत आम्हाला ऍप्लिकेशन रीड करायचं आहे आणि इथं अप्लाय करायचं आहे. ही सुद्धा काय नॉन लिनियर स्पेस, ही सुद्धा नॉन लिनियर स्पेस आहे. मग काय येईल ते दोन्हीच्या नॉमिकवर ते तिथं बघा. ठीक आहे. तर कुठली पण त्याची सर्व स्पेस आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता आपलं इथं मी हा जो सेट घेतलाय, मी काय म्हटलं तुम्हाला, एन कॉन्जुगेट जर स्पेस घेतली, सॉरी एन कॉन्जुगेट स्पेस म्हणजे कॉन्जुगेट स्पेस जर घेतली एनची, एन कॉन्जुगेट स्पेस नाही, कॉन्जुगेट स्पेस ऑफ एन जर घेतली तर काय इथं हे सर्व एलिमेंट काय आहे, यांना आपण फंक्शनल बोलतो. ठीक आहे. इट इज अ फंक्शनल. फंक्शनल काय फ्रॉम नॉन लिनियर स्पेस टू एफ. मग आता जर त्याची सेकंड कॉन्जुगेट स्पेस घेतली तर त्याच्या अनादर त्याचे एलिमेंट सुद्धा काय असणार आहे, परत फंक्शनल असणार आहे. म्हणजे तुमची एफ एक्स काय असणार आहे, सर्व परत फंक्शनल असणार आहे. समजतंय काय सांगतोय? का फंक्शनल असणार आहे? कारण कालच तुम्ही काय दाखवलं, म्हणजे परवा काय दाखवलं तुम्ही, एफ एक्स हा लिनियर पण म्हणजे काय दाखवलं, एफ एक्स ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू एफ एक्स ऑफ एक्स प्लस एफ एक्स ऑफ वाय. दाखवलं ना सॅटर्डेला, सॉरी दिसत नसेल. फंक्शनल काय आहे तर सॅटर्डेला आपण लिनियरिटी आणि स्केलर मल्टिप्लिकेशन शो केलं होतं. कशाचं? एफ एक्स. याचं काय शो केलं होतं, एफ एक्स ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू एफ एक्स ऑफ एक्स प्लस एफ एक्स ऑफ वाय. हे तुम्ही सॅटर्डेला शो केलं होतं. नाही काय, एफ एक्स ऑफ अल्फा एक्स इज इक्वल टू अल्फा इंटू एफ एक्स. किंवा दोन्ही प्रॉपर्टीची एकत्र जी प्रॉपर्टी आपली ती प्रॉपर्टी आपण यूज करणार असतो. From these two conditions, what we can say? We can say that this is a linear functional. This is a linear functional. आणखी काय शो केलं आपण, norm of x less than or equal to norm of x. Norm of fx is less than or equal to norm. याचं मीनिंग काय होतं, it is a bounded. Okay, it is a bounded. So what do we get from these three conditions? From these three conditions, we can say that this is a bounded means continuous. Okay, bounded means continuous. They are both implies each other. Okay, so your x is continuous linear functional. Your fx is continuous linear functional. Functional है, continuous linear functional है. तो कशावर आहे? Second conjugate space on second conjugate space. Okay. And the guy induced by it is a continuous linear functional on n functional on n double star, sorry n star, sorry का n star काय आपण काय म्हणायचो, इथे आपण काय म्हणायचो, एफ आय इज अ फंक्शनल ऑन एन जो डोमेन असेल त्याच्यावर. ठीक आहे. तसे इथे एफ एक्स इज अ फंक्शनल ऑन एन स्टार. ओके, एफ एक्स इज अ कंटिन्यूअस लिनियर फंक्शनल ऑन एन स्टार किंवा एन कॉन्जुगेट and induced by the vector small x, induced by this vector small x. त्याच्यामुळे त्याला स्मॉल एक्स ला इंड्यूस केलंय, म्हणजेच काय एक्सच्या प्रॉपर्टी यूज केलेत तर त्याच्यामुळे इंड्यूस झाले. म्हणून त्याला काय म्हणता तुम्ही, इंड्यूस फंक्शनल. ओके, इज कॉल्ड इंड्यूस फंक्शनल. आधी जी मॅपिंग आहे आपल्याला नेक्स्ट काय शो करायचं आहे,
तुमची जी मॅपिंग एफ एक्स ही काय आयसोमेट्रिक आयसोमॉर्फिझम. ओके, एन टू एन डबल स्टार. ओके, इट इज isometric isomorphism from n to n double star. मग आता हे कसं डिफाइन करायचं? कसं डिफाइन करू शकतो आपण? त्यासाठी आपल्याला काय शो करावं लागेल? सॉरी, आपली मॅपिंग काय x2, आता ही मॅपिंग काय असणार तुमची? x2 याचे एलिमेंट काय असणार? x असणार, याचे एलिमेंट काय असणार? x असणार. बरोबर? मग आपल्याला काय दाखवायचं आहे? आयसोमेट्रिक आयसोमॉर्फिझम काय फ्रॉम n टू n डबल स्टार. त्यासाठी काय करावं लागणार आहे? we have to divide fx plus y of f. तर बघा कालचं जो काल जे शो केलं ते म्हणजे अगोदरच्या लेक्चर जे शो केलं ते डिफरंट होतं. हे डिफरंट इथं इथं आपण लिनिअरिटी शो करतो, त्या दिवशी इथं लिनिअरिटी शो करतो. बरोबर? म्हणजे हा काय हा कशाचा एलिमेंट आहे? तर हा n चा एलिमेंट आहे. तुम्हाला माहिती आहे एक्स वाय किंवा एक्स प्लस वाय कुठे येणार आहे? n चा एलिमेंट असणार. आता हा एलिमेंट इथं कॉन्स्टंट असणार. ओके, हा एलिमेंट काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे इथं. त्यानंतर जे काही आपल्याला इथंच f अल्फा x ऑफ f. आपले शो काय करायचं आहे? f x plus y of f is equals to fx of fx of f plus fx of fy of f. याकडे शो करायचं. ठीक आहे, सिमिलरली इथे काय शो करणार तुम्ही? अल्फा इंटू fx of असं शो करायचं आपल्याला. करा बरं ट्राय पटकन. आता या टॉपिक मध्ये एक थेरम आहे